नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे ब्लाऊज पीस मी या पद्धतीने असा कट करून घेतला पहिले आणि त्याच्यानंतर ही पाठीमागची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण जी काठ आहे ती पाठीमागून मी डिझाईन टाकणार आहे. तर बघा, 2.5 इंचाचा असा गळा घेतलेला आहे आणि इथून तिथून म्हणजे सारखा 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर मी अशी बांगडी घेतली आणि त्याच्यामध्ये मध्यातून असा पेनाने पहिले मार्किंग करून घेतली आणि त्याच्यानंतर असे गोल सर्कल अर्धे मारून घेतले. तर बघा, तुम्ही छोट्याशा अशा झाकणाने किंवा बांगडीने पण या पद्धतीने असे गोल राऊंड करू शकता. तर बघा, हे ब्लाऊज मी शिवल्याच्या नंतर असे बरेचसे शिवलेले आहे कटवर्कची डिझाईन, कारण बऱ्याच कस्टमरनी वर्कची अशी कटवर्कची डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर बघा, एकदम सुंदर असे आपल्याला असे गोल आकार देऊन घेतलेले आहे मी अशी या पद्धतीने बांगडीने आणि डार्क करून घेतलेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे कॅनव्हास. तर कॅनव्हास घ्यायचा आपल्या पूर्ण ब्लाऊजच्या उंचीचा. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला हे मध्यातून असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती खडूनी परत मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने असं व्यवस्थित आता हे मध्यातून असं ठेवून घ्यायचं आणि तसं खडूची मार्किंग दिसते आपल्याला तशी आता आपल्याला पेनाने अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित असे पूर्ण गोल आकार आपल्याला असे करून घ्यायचे आहे अर्धा अर्धा. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने कटवर्कची तुम्ही डिझाईन टाकली. तर बघा, मी कटवर्कच्या बऱ्याचशा डिझाईन टाकलेल्या आहे, 4-5 डिझाईन टाकलेल्या आहेत. तर कारण हे डिझाईन कटवर्कची बरीचशी म्हणजे जे पहिलं ब्लाऊज शिवलेलं आहे मी, तर ते बघून मी बऱ्याच कस्टमरचं अशाच पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे. तर बघा, या पद्धतीने अशी पेनाने आता आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे पूर्ण याच्यावरती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, एकदम डार्क मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडने दिसते सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण याच पद्धतीने पूर्ण याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला कटवर्कची किंवा कॅनव्हास टाकायचा असला तर या पद्धतीने तुम्ही कॅनव्हास टाकू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा, त्याच्यानंतर असं मी अस्तरवरती जोडून घेतलेली आहे मध्यातून आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, अशी टीप मारून घ्यायची आपल्याला आणि दोन्ही साईडने 2 करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण पहिले अस्तरवरती डायरेक्ट पॅक करून घेणार आहोत. तर बघा, आता जसे आपण पेनाने म्हणजे मार्किंग करून घेतलेली आहे गोल गोल, तशी आता आपल्याला टिपा मारीत चालायची आहे. फक्त आपल्याला अस्तरच घ्यायचा आणि कॅनव्हास घ्यायचा आहे. तर बघा, जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला अशी टीप मारीत चालायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता पूर्ण याच्यावरती सेम आपल्याला याच पद्धतीने अशी टीप मारीत चालायची आहे. तर बघा, तिथं कोपरा आलेला आहे तिथं सुई खाली ठेवून घ्यायची आणि परत आपल्याला अशी टीप मारायची आणि परत तिथं कोपरा आलेला आहे तिथं सुई परत खाली ठेवून घ्यायची आहे. तर बघा, सुई खाली ठेवली म्हणजे दोरा पण तिथंच असतो, अन्यथा मग आपण सुई वर काढून घेतली तर दोरा त्याच्यासोबत वर येतो, त्याच्यामुळे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला टिपा अशा मारून घ्यायच्या आहे पूर्ण ब्लाऊजवरती. तर बघा, व्यवस्थित आता आपण ही अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजवरती. तर बघा, या चॅनलवरती मी खूप सुंदर अशा कटवरची दुसरी पण डिझाईन टाकलेली आहे, ते आपण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत आणि बोटनेक कटिंग आणि डिझाईन पण टाकलेले आहे, ते आपण एकदम सुंदर आहे. तुम्हाला आवडून या पद्धतीने अशा डिझाईन टाकलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी तुम्हाला समजून या पद्धतीने. तर बघा, दुसऱ्या साईडने पण आपण सेमच या पद्धतीने जशी तिकडच्या अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत तशाच आता आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे. तर बघा, दोन्ही साईडने अशा टिपा मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आता आपल्याला सुई धागा काढून घ्यायचा आणि हे कट करून घ्यायचा आहे, धागा वगैरे पिना काढून घ्यायच्या आहे आता आपल्याला पूर्ण. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला मध्यातून असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मध्यातूनच आपल्याला दोन्ही पण आपण अस्तर आणि कॅनव्हास मध्यातूनच ठेवून घेतला होता आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आता आपण जास्तीचं कापड आहे ते आता आपण हे कट करून घेऊया. आता आतमधलं जास्तीचं कापड आहे ते आता आपल्याला दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड घ्यायचं आहे आणि ते दोन्हीकडचे 2च भाग आहे, कारण काठ जे आहे ते आपण काटा घेतलेली त्याच्यामध्ये खुल्या बाजूकूनच होते. तर बघा, आता त्याच्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने असे ठेवून घ्यायचे आहे. तर बघा, तुम्ही डायरेक्ट कडारा पण ठेवून घेऊ शकता किंवा थोडंसं साईड पण ठेवून घेऊ शकता. तर बघा, मी थोडंसं 1 इंच किंवा अर्धा इंच असं कापड ठेवलेलं आहे आणि त्याच्या पुढं मी असं ठेवून घेतलेलं आहे या पद्धतीने. जिची तिथून टीप आहे लाईन तिथून मी ठेवलेलं आहे आणि ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला सुईचं ठेवायचं आहे आणि मग अस्तर आणि मग कॅनव्हास. तर बघा, आता पिना आपण पॅक करून घेऊया. तर बघा, पहिले आपण अस्तरवरती हे जॉईंट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्ही तिन्ही पण कापड सोबत घेऊन टिपा पण मारून घेऊ शकता, पण मी हे बाजूबाजूला टिपा मारून घेणार आहे. तर बघा, आता पिना पॅक करून घेतल्याच्या नंतर आता जशी आपण पहिली टीप मारली तशीच आता आपल्याला याच्यावरती टीप मारायची आहे. बघा, त्याच्यावरती जी आपण पहिल्यांदा टीप मारली त्याच्यावर थोडंफार चुकलं तर काही हरकत नाही, पण याच्यावरती आपल्याला अजिबात चुकून द्यायचं नाही, कारण याच्यावरचे कोपरे एकदम महत्त्वाचे, कारण आपण याच्यामध्ये ब्लाऊज पीसाचं कापड पण घेतलेलं आहे. तर बघा, आता अशा टिपा मारून घ्यायच्या आहे
तर बघा मी सांगितलेलं आहे तिचा कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आणि मगच आपल्याला पुढं टिप मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित त्याचेवाले कोपरे व्यवस्थित आले पाहिजे. तर बघा पूर्ण ब्लाऊजवरती सेम आपल्याला ह्याच पद्धतीने अशा टिपा मारून घ्यायच्या आहे. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा व्यवस्थित असं पूर्ण याच्यावरती आता आपण ह्या टिपा मारून घेऊया. तर बघा मी याच्यावरती घागऱ्याचं वरचं ब्लाऊज पण टाकलेलं आहे आणि घागरा पण टाकलेला आहे. म्हणजे जुन्या साडीपासून मी घागरा बनवलेला आहे, एकदम सुंदर असा. 17 ते 18 वर्षाच्या मुलीचा, तो पण तुम्ही नक्की चेक करा. एकदम सुंदर असा सोप्या पद्धतीत सांगितलेला आहे, तो पण तुम्ही नक्की चेक करा. आणि बघा त्याच्यानंतर आता ही टिप मारून झाल्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंचाला कमी असं ब्लाऊज पीसाचं कापड आणि अस्तर आणि कॅनव्हाचं कापड सोडायचं आहे आणि असं गोल राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे पलटाला सोपी जाते. तर बघा व्यवस्थित असे कोपरे आहेत, तिथं पण आपल्याला या कोपऱ्यावरती पण कट मारायचे आहे. तर बघा कट असे मारायचे आपल्याला की जी आपण टिप मारलेली आहे ती कट नाही झाली पाहिजे. कट झाली तर आपलं पूर्ण ब्लाऊज बिघडू शकतं, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता हे कापड आपल्याला असं पलटी मारून घ्यायचं आहे. अस्तर म्हणजे मध्ये जाईन आणि कॅनव्हास पण मध्ये जाईन आणि ब्लाऊज पीसाचं कापड सोयीचं वरून येईल. तर बघा व्यवस्थित आता हे कोपरे आपण सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती इस्त्री मारून घ्यायची आहे, म्हणजे प्रेस वगैरे करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित हे कोपरे व्यवस्थित येते. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ही काटोकाट अशी टिप मारून घ्यायची. तर बघा कलरचा दोरा तुम्ही घ्या, म्हणजे लाल कलरचा दोरा घ्या, कारण लाल कलरचाच काट आहे त्याच्यामुळे लाल कलरचेच घ्यायचे आहे. दुसरा कलरचा घेतला तर याच्यावरती जे टिप मारली आहे ती दिसू शकते. तर बघा आता सगळ्या कोपऱ्यावरती काटोकाट आता आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर आपण व्यवस्थित परत प्रेस मारून घेऊया, म्हणजे याचेवाले व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं रेडी होईल. तर बघा हे ब्लाऊज पूर्ण असं टिप मारून झाल्याच्यानंतर याच्यावरती आपण आता प्रेस मारून घेऊया. तर बघा प्रेस व्यवस्थित मारून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग आली आणि त्याच्यानंतर आता या सगळ्या बाजूने तिन्ही बाजूने आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीसाचं जे कापड उरलेलं आहे ते आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा पूर्ण आता आपण हे अस्तर लेवल ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घेऊया. तर बघा व्यवस्थित असं हे कट करून झाल्याच्यानंतर आता दुसरा जो भाग आहे तो पण आपल्याला याच पद्धतीने असा रेडी करून घ्यायचा आहे. हा जसा केला तसाच तो पण आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा रेडी करून घेतल्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती लेस लावून घ्या, कारण मी हे लेस लावून घेतली त्याच्यावर, तर बघा ते स्किप झालं होतं. तर बघा त्याच्यानंतर आता हे दुसरा भाग पण मी अशा पद्धतीने रेडी करून घेतला आणि त्याच्यानंतर आता आतमध्ये पॅच लावण्यासाठी मी साडीचं कापड घेतलेलं आहे, म्हणजे काठाचं नव्हतं, साडीमधलं कापड घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला मध्यातून 2.5 इंच, म्हणजे जो 2.5 इंचाचा आपण गळा कापलेला आहे, गळ्याची रुंदी तशी आपल्याला 2.5 इंच दोन्ही साईडने 2.5 इंच टाकून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 इंच आपल्याला फिटिंगसाठी घ्यायचं आहे. तर बघा ब्लाऊज पीसाचं कापड जे घेतलेलं आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर घ्यायचं आहे आणि अशी आपल्याला अर्धा इंचाला कमी अशी टीप मारायची सरळ आणि त्याच्यानंतर हे आपल्याला आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे. तर बघा आतमध्ये मुडपून घेतल्याच्यानंतर याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला. तर बघा मी याच्यावरती पण लेस लावून घेतली. तर बघा ही लेस मी नंतर लावून घेतली होती, तर तुम्ही आधीच ही लेस याच्यावरती लावून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित अशी ही टीप मारून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला पहिलेच अशी लेस लावून घ्यायची, तुम्हाला जशी आवडेल तशी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा सगळ्या बाजूकडून पॅक करून घ्यायचं आहे आणि उरलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित तर बघा व्यवस्थित आता हे कट करून झाल्याच्यानंतर आता तुम्हाला जी गळ्याची पाठीमागची उंची आहे ती तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे उंची टाकून घेऊ शकता. तर बघा दोन्ही साईडने मी 2.5 इंच असं मार्किंग करून घेतलेली आहे आणि तुम्हाला पाठीमागची उंची किती टाकायची तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर बघा इथं तुम्ही 3 किंवा 3.5 इंच पण टाकून घेऊ शकता. तर बघा त्याच्यानंतर 2.5 इंच तिथून टाकलेलं आहे, तिथं आता आपल्याला हे असं अटॅच करायचं आहे आणि पिनाने पॅक करून हे पॅक करून घ्यायचं आहे मशीनवरती. तर बघा व्यवस्थित असं मी हे लेवलमध्ये घेतलं आणि तिथं मी पिना लावून आणि हे पॅक करून घेणार आहे. तर बघा व्यवस्थित असं हे ठेवलेलं आहे, पिनाने पॅक केलं आणि त्याच्यावरती अशी काटोकाट आपल्याला पक्क्या टिप मारायची आहे, कारण हे पक्क्या टिपा मारून घ्यायचे आपल्याला. 2 टिपा मारून घेऊ शकता किंवा 1 पण मारून घेतली तरी चालेल, फक्त पक्क्या टिपा आपल्याला मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशा टिपा मारून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की याच्यावरती छोटीशी अशी लेस जशी आपल्याला गोल राऊंडमध्ये मुड पण त्या पद्धतीने तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला पाठीमागची टक्स मारून घ्यायची आहे, मध्यातून 3-3.5 इंच असा उभा मारायचा किंवा 4 इंच पण मारून घेऊ शकता आणि मध्यातून 4 इंच घ्यायचं आहे. तर बघा पाठीमागची अशी टक्स आपल्याला दोन्ही साईडनी मारून घ्यायची आहे आणि हा थोडंसं मी कापड कट करून घेतलं, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित आता हे टक्स पॉईंट मारून घेऊया पाठीमागचा. त्याच्यानंतर आता आपल्याला कंबरपट्टी पण लावून घ्यायची आहे विदाऊट. तर बघा कंबरपट्टीसाठी तुम्ही 1.5-2 इंचाचं कापड घ्यायचं आहे अस्तरचं आणि
कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर बघा मी कंबरपट्टीसाठी कापड घेतलेलं आहे. असं ठेवून घ्यायचं, अर्धा इंच आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची या पद्धतीने आणि त्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि अशी उलटी करायची परत आणि याच्यावरती दाब टीप मारायची. तर बघा दाब टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही लेवल करायची आहे. या पद्धतीने लेवल घेऊन आपल्याला अर्धा इंच अशी आतमध्ये मुडपायची आणि याच्यावरती आता सरळ टीप मारून घ्यायची, म्हणजे आपली ही कंबरपट्टी तयार झालेली आहे. तर बघा तुम्ही याच्यावरती हात शिलाई पण करून घेऊ शकता, पण मी आज शिलाई शक्यतो करीतच नाही, कारण धागा आपलावाला मॅचिंगचा असतो, त्याच्यामुळे जास्त धागा वगैरे दिसत नाही. तर बघा व्यवस्थित असे कोपरे वगैरे कट करून घेतले आणि एकदम सुंदर असं आपले फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी झालं. आणि त्याच्यानंतर मी लेस लावून घेतलेली होती. या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतलं. अशी छोटीशी लेस मी लावून घेतली, अशी प्याचला पण आणि गळ्याला पण आणि दंडाला पण मी अशी लेस लावून घेतलेली आहे. नॉट वगैरे रेडी झालेला आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे आणि मी याची शिलाई 450 रुपये घेणार आहे. तर तुम्हाला आजची माझी डिझाईन ही कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. एकदम सुंदर अशी ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. एकदम सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे.